प्रीतम मुंडे यांचं संघटनात्मक पुनरागमन झालेलं आहे. भाजपाने त्यांना छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या प्रभारीपदी निवड केलेली आहे, नेमलं आहे. मात्र त्यापूर्वी आपण एक गोष्ट जाणून घेऊया की प्रीतम मुंडे किंवा त्यांच्या जे समर्थक आहेत त्यांना असं वाटत असेल की बाबा हा मतदारसंघ सोपा आहे. तसं पाहायला गेलं तर या मतदारसंघाचीच आपण आज थोडी चर्चा करत आहोत. हा मतदारसंघ वाटतो तितका सोपा प्रीतम मुंडेंना जाणार नाही, कारण औरंगाबाद किंवा छत्रपती संभाजीनगर शहरातील 3 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्या 3 विधानसभा मतदारसंघापैकी भाजपाला सर्वात अवघड असणारा मतदारसंघ म्हणजे छत्रपती संभाजीनगर पश्चिम विधानसभा. कारण हा मतदारसंघ आरक्षित आहे. इथे शिंदे शिवसेना गटाचे नेते आणि महाराष्ट्राचे मंत्री संजय शिरसाट यांचं एक हाती वर्चस्व असलेला व त्यांचा बालेकिल्ल्याला असलेला हा मतदारसंघ आहे. तिथं भाजपाचा प्रमुख चेहरा जरी राजू शिंदे असले, मात्र त्यांचं वोटिंग कन्व्हर्जन रेट हा खूप कमी आहे. तिथं भारतीय जनता पक्षाला मानणारा मेजर वोट बेस जो आहे तो नाहीये. त्याच्यामुळं भारतीय जनता पक्षाला किंवा प्रीतम मुंडेंना तिथं संघटनात्मक नियुक्त्या करून तिथं आपलं स्थान निर्माण करणं आहे, पक्षाचं स्थान निर्माण करणं आहे. आणि आगामी निवडणुकीमध्ये ज्यावेळी डिमिलिटेशन होईल, जर हा मतदारसंघ तुटला गेला तर इथं भारतीय जनता पक्ष स्वतः लढवल. इथं राजू शिंदे लढतील किंवा जे आत्ताचे उपमहापौर आहेत शिंदे शिवसेना गटाचे नेते राजेंद्र जंजाळ यांचा देखील पक्ष प्रवेश करून तिथं राजेंद्र जंजाळ हे उभा टाकू शकतात, असा ही चर्चा सध्या सुरू होत आहे. त्याच्यामुळे प्रीतम मुंडे यांना वाटतं तेवढं इतकी सोपा हा मतदारसंघ नाही. प्रीतम मुंडे यावर कशा भारी पडतात किंवा प्रीतम मुंडे याला कसं टॅकल करतात हे बघणं महत्वाचं ठरणार आहे.